नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या माहितीसाठी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवाचं नवीन यूट्यूब चॅनल आहे. मित्रांनो, आपण आज 26 जुलै 2026 रोजी रात्री 9:11 जो उजनीचा अंदाज आहे, त्यानुसार आपण उजनीची जी लाईव्ह माहिती आहे ती आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर उजनी धरण ही सद्यस्थिती एकूण जो साठवण क्षमता आहे धरणाची 3491.21 दशलक्ष घनमीटर आहे. तर सध्याचा एकूण जो साठा आहे तो 2614.23 दशलक्ष घनमीटर एवढा झालेला आहे. तर उपयुक्त जो साठा आहे, लाईव्ह स्टोरेज आपण त्याला म्हणू शकतो, तर ते 811.41 दशलक्ष घनमीटर एवढं झालेलं आहे. तर धरणात एकूण उपयुक्त साठ्याची टक्केवारी जी आहे ती 53.84% हे आपलं धरण भरलेलं आहे. तर पाण्याची पातळी जी आहे ती 495.60 मीटर एवढी आहे. तर प्रवाहाची माहिती आपण खालीलप्रमाणे बघूयात की धरणात येणारा जो पाण्याचा विसर्ग आहे तो विसर्ग 6566.82 क्युसेस एवढा आहे. तर एकूण आवक जी आहे ती आवक 1230.11 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. तर सांडव्यावरून होणारा जो विसर्ग आहे तो विसर्ग 0.00 क्युसेस एवढा झालेला आहे. तर FRLपर्यंत पोचण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो 156 तास 45 मिनिटे एवढा आहे. तर MWLपर्यंत पोचण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो 172 तास 34 मिनिटे एवढा आहे. तर आपण कालवा आणि विसर्ग याची माहिती आपण आपल्याला देणार आहोत. तर मुख्य कालवा जो आहे त्याच्यामध्ये विसर्ग दर जो आहे तो 187.17 क्युसेस म्हणजेच 5.30 क्युसेस एवढा जो आहे तो विसर्ग कालव्यामधून आज सोडलेला आहे. तर आजचा विसर्ग हा 0.05 दशलक्ष घनमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. तर भीमासेना बोगदा जो आहे त्याच्यामध्ये विसर्ग दर जो दिलेला आहे तो विसर्ग दर 654.65 क्युसेस म्हणजेच 18.54 क्युसेस एवढा देण्यात आलेला आहे. तर आजचा जो विसर्ग आहे तो विसर्ग 0.37 दशलक्ष घनमीटर एवढा हा भीमा आणि सेना बोगद्यामार्गे सोडण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, नदी पातळी जी आहे त्या ठिकाणी ज्या नद्यांची नावे आहेत, उमरज नाला जो आहे तो 497.5 मीटर एवढी पाणी पातळी आहे. तर खेड नाला आहे तो 497.30 मीटर. तर खारगाव नाला जो आहे तो 499.44 मीटर. तर बंबोरा नाला जो आहे तो 497.64 मीटर. नीरा नरसिंगपूर जो आहे तो 448.14 मीटर व पंढरपूर जो आहे तो 438.79 मीटर. तर उजनी धरण डाऊनस्ट्रीम जो आहे तो 468.67 मीटर. तर विसर्ग जो आहे तो क्युसेसमध्ये आपण बघू शकता की 20,529.12 क्युसेस एवढा विसर्ग जो आहे तो पंढरपूरचा आहे. तर मित्रांनो, ही जी माहिती आहे ती आपण आज जे उजनी धरणाची माहिती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपल्या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित चला. धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.